नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर अशी बोधकथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे एक संस्कार. बघा ना, आयुष्यात जी व्यक्ती कायम स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवते, जी पोटासाठी कुटुंबाकरिता काम करून मिळवत असते, शिवाय आपले छंद जोपासतही असते, अडीअडचणीला आपल्या लोकांना मदत करत असते, नवीन काही शिकत असते, रात्रीचे झोपेचे काही तास सोडल्यास ती सतत कार्यरत असते आणि अशा व्यक्तीला इतर कोणत्या गोष्टीचे विचार करायला, फुकट वेळ घालवण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, तर ती कायम आनंदी उत्साही असते. म्हणजेच तिला काही त्रास प्रॉब्लेम नसतील का, तर तिच्यावर कधी संकट येत नसतील का? असणार ना. पण दुःख झाले तरी त्यावर मात करून त्यातून मार्ग शोधण्याचा, बाहेर पडण्याचा ती यशस्वी प्रयत्न करत असते. तशी जी व्यक्ती रिकामी असते, तिला मुळातच काही करण्याची प्रेरणा नसते, जिद्द नसते किंवा वेळेचं महत्त्वही नसते. आपल्याकडे वेळच वेळ आहे, करू काम, आता नाही तरी नंतर करू असे म्हणून ती वेळ काढत असते आणि हातात आलेली चांगली संधी ही अनेकदा गमावून बसते आणि मग माझेच नशीब फुटके, मीच कमनशिबी, माझ्याच वाटेला सगळी दुःख असे म्हणून अजूनच निराश होते. एक साधू महाराज असतात. त्यांचा एक शिष्य असाच असतो. त्याला वेळेचं महत्त्व नसते, रिकामपणा मधूनच वेळ नसतो आणि सतत आपल्या नशिबाला बोल लावून दुःखी होत असे. एक दिवस साधू महाराज त्या शिष्याला एक काळा दगड देतात. शिष्य म्हणतो, हा तर काळाच दगड आहे की. साधू म्हणतात, हा परीस आहे आणि यावर तू लोखंड जरी घासले ना तरी ते सोने होईल आणि हा 2 दिवस तुला देतो, तू त्याचा वापर कर आणि 2 दिवसांनी मी परत आलो की तो मला संध्याकाळी परत द्यायचा. असे म्हणून साधू महाराज निघून जातात. तो शिष्य म्हणतो, आता हा परीस आपल्याकडे 2 दिवस आहे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आपण भरपूर लोखंड घेऊन येऊ आणि त्याचे सोने करू आणि ते बाजारात विकू. त्यातून आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपण श्रीमंत होऊ, आपली सगळी दुःख दूर होतील. असा विचार करत असताना त्याचा पूर्ण दिवस स्वप्ने बघण्यातच जातात. संध्याकाळी विचार करतो, उद्या संध्याकाळी गुरुजी येणार आहेत, उद्या सकाळी लवकर उठून आपण बाजारात जाऊन लोखंड आणू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती आरामात इकडे तिकडे करत असं गुरुदेव संध्याकाळी येणार आहेत, अजून बराच वेळ आहे असे म्हणून परत थोडे इकडे तिकडे करून वेळ तसाच घालवतो आणि मग विचार करतो, आता भूक लागली आहे, जेवण करून जाऊ असे म्हणून जेवतो. जेवल्यावर त्याला झोपण्याची सवय असते. तो झोपतो आणि त्याला एवढी गाढ झोप लागते आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा जवळपास संध्याकाळ व्हायला आलेली असते. तो गडबडीने आवरून लोखंड घेऊन येण्याकरता बाजारात यायला निघतो. तोच गुरुदेव समोरून येताना दिसतात. गुरुदेव त्याला म्हणतात, 2 दिवस झाले, आता संध्याकाळी ही झाली, माझा परीस मला परत दे. तेव्हा त्या शिष्याला परत जाणे होते. त्याचे डोळे उघडतात की आपण रिकामपणामध्येच आपला पूर्ण वेळ घालवला आणि आपल्याला मिळालेली संधीही घालवली आणि म्हणून परत तो दुःखी होतो. तर मैत्रिणींनो, नेहमी समुद्रात वर गोठलेल्या बर्फाचं उदाहरण लक्षात ठेवा. बर्फाचा तुकडा जेवढा वर दिसतो ना, त्याच्या कैक पट पाण्याखाली तो बर्फ असतो. तसेच आहे, आपण रिकामे राहून नुसतेच विचार करत बसलो, असे करू तसे करू, माझे हे स्वप्न आहेत, मला हे करायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, पण हे नुसते विचार करत बसतो आणि त्यात वेळ घालवतो. त्यातून कृती काहीच करत नाही आणि नुसते बसून विचार, हेही रिकामपणच झाले आणि ती स्वप्ने पूर्ण झाले नाहीत म्हणून परत दुःखी होतो, नशिबाला दोष देत राहतो. बरेचदा नको असलेले विचारच करण्यात वेळ वाया जातो. नकारात्मक वलय वेब निर्माण होतात आणि निराशाच पदरी पडते. जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते. जी व्यक्ती काही ध्येय निश्चित करते आणि त्याकरता
काय करावे लागेल हे ठरवून तसे प्रयत्न करते. ती यशस्वी होतेच आणि कायम आनंदीही राहते. आम्ही लहान असताना बाबांनी घरात भिंतीवर समोर 2 खूप महत्त्वाची वाक्य लिहून ठेवली होती, जी रोज सकाळी उठल्यावर आम्ही वाचूनच आणि ती अंगी भिनवूनच घेतली. सकाळी लवकर उठत होतो तरी कधीही उठण्याचा कंटाळा नाही, आळस नाही, कारण हे 2 सुविचार आम्हाला कधीही आळस काय पण रिकामीही ठेवून देत नव्हती. तर आज पहिला सुविचार आहे, आळसाने गंजून मरण्यापेक्षा उद्योगाने झिजून मेलेलं बरं. आणि दुसरा सुविचार आहे, उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरेल. तर मैत्रिणींनो, आयुष्य सुंदर आहे. आनंदी राहण्याकरता रिकामपणावर मात करून सतत उद्योगी राहा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.